नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्रो, आपण इंग्रजी व्याकरण खूप सोप्या पद्धतीने शिकत आहोत. आतापर्यंत पार्ट्स ऑफ स्पीच, आर्टिकल्स, टेन्स हे झालेलं आहे आणि आज आपण ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइसला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रो, ज्यांनी हे जे व्हिडिओ आहे पहिली वेळेस पाहतायत, फर्स्ट टाइम पाहतायत, अशा विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. कृपया आपण या चॅनल मध्ये प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट मध्ये अगोदरचे पूर्ण व्हिडिओ आहेत ते पाहावे, जेणेकरून तुम्हाला समजेल पूर्ण. आणि या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वेल, आपण बघूया मग आजचा ऍक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. मित्रहो, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय? म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या वाक्यात कर्ता मुख्य असतोय आणि जेव्हा पॅसिव्ह वॉइस मध्ये जेव्हा आपण सांगतोय तेव्हा त्या वाक्यात कर्म मुख्य असतोय. सर बघूया आता हे याच्यात वाक्यरचना कशी असते आणि नियम कसे बघूया बेटा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालचे वाक्य इथे दिलेले आहेत, ते वाचूया आपण. ऍक्टिव्ह वॉइस, रामा किल्ड रावणा. पॅसिव्ह वॉइस, तर हे जे ऍक्टिव्ह वॉइस आहे त्याचे पॅसिव्ह वॉइस काय होतं? रावणा वॉज किल्ड बाय रामा. रामा किल्ड रावणा, रावणा वॉज किल्ड बाय रामा. बघूया बेटा ह्याच्यात मग काय काय बदललं, कसं बदलला. इथं काय झालं, इथं रामा इथं आलेला आहे आणि इथलं रावणा इथं आलेला आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं बघूया आपण. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम. मित्र हो, मी अगोदर टेन्सला सूत्र दिले होती आणि इथं ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइसला एक डायग्राम, एक आकृती दिलेली आहे. ही आकृती जर बघितलं तर आपल्याला स्पष्ट समजतोय. पहा इथं ह्याच्यात जे बदल आहे इथं बघूया. रामा किल्ड रावणा, रामा सब्जेक्ट, किल्ड वर्ब, रावणा ऑब्जेक्ट. हे आहे ऍक्टिव्ह वॉइस. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये झालं काय? हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असलेला सब्जेक्ट पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑब्जेक्ट झालेला डायग्राम आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असलेला ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइस मध्ये झाला का सब्जेक्ट. आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असलेलं जे क्रियापद आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये क्रियापदाचा V3 तिसरा रूप झाले पास्ट पार्टिसिपल आणि त्याचा अगोदर एक टू बी सहाय्यकारी क्रियापदाचा योग्य रूप येतोय, सुटेबल फॉर्म, योग्य रूप. सो वेल, हे जे डायग्राम आहे हे डायग्रामच्या खाली नियम दिलेला आहे बेटा. नियम इथे इंग्रजीमध्ये आहे, मी मराठीमध्ये पण सांगतोय, कृपया लिहून घ्या. बघूया नियम काय म्हणतो इथं. रूल्स. द सब्जेक्ट इन द ऍक्टिव्ह वॉइस बिकम्स ऑब्जेक्ट इन द पॅसिव्ह वॉइस प्रिसिडेड बाय द वर्ड बाय. काय म्हणतो? सब्जेक्ट इन द ऍक्टिव्ह वॉइस, हेच बेटा, सब्जेक्ट इन द ऍक्टिव्ह वॉइस बिकम्स ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट इन द ऍक्टिव्ह वॉइस बिकम्स ऑब्जेक्ट इन द पॅसिव्ह वॉइस प्रिसिडेड बाय द वर्ड बाय. म्हणजे जेव्हा हे जे ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतोय तेव्हा हे जे बाय असे शब्द येतो. दुसरा नियम, द ऑब्जेक्ट इन द ऍक्टिव्ह वॉइस बिकम्स सब्जेक्ट इन द पॅसिव्ह वॉइस. ऑब्जेक्ट इन द ऍक्टिव्ह वॉइस, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जे ऑब्जेक्ट आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये काय झालं आहे? सब्जेक्ट झालेला आहे. आणि तिसरा नियम बघूया. The past participle V3 always comes in the passive voice preceded by a suitable form of the helping verb be. म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी ऑलवेज क्रियापद कोणताही असो बरे, हे जे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कुठलाही क्रियापद असो, पॅसिव्ह वॉइस मध्ये मात्र त्या क्रियापदाचा तिसरा रूप येते नेहमी आणि त्याच्या पूर्वी टू बी जे सहाय्यकारी क्रियापद असतोय त्याचा एक सुटेबल फॉर्म, योग्य रूप येतो. मित्र लिहून घ्या. हे तीन नियम, हे जे तीन नियम दिलेले आहे हे डायग्राम मध्ये आहेत. आणि आता बघूया आपण हे सर्वनाम मध्ये काय बदल होते, प्रोनाउन्स मध्ये बदल काय होते, चेंजेस इन प्रोनाउन्स. बघूया बेटा ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस. मित्र हो, इथे एक लक्षात ठेवा, हे मी बेसिक शिकवत आहे, पाया ज्याला म्हणतो आपण, दिस इज बेसिक. सो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आय, पॅसिव्ह वॉइस मध्ये बाय मी होतोय, वी बाय अस, यू बाय यू, ही बाय हिम, शी बाय हर, इट बाय इट, दे बाय देम. अशा प्रकारे हे जे सर्वनामांमध्ये बदल आहे आणि हे नियम आहेत
लिहून घ्या आणि पुढच्या क्लासमध्ये आपण ह्याच्यातलं वाक्यरचना कशी होतोय, वाक्य कसे बदलतात, ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये कसे बदलतात, तर हे बेसिक शिकूया. आणि हे बेसिक नंतर जेव्हा आपलं ॲडव्हान्स्ड ग्रामर असेल तेव्हा मी जे काही परीक्षेमध्ये विचारतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विचारणारे जे वाक्य असतात तर ते एवढे सोपे असतात. हे रामा केलं रावाने हे सोपं वाक्य आहे, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला जनरली एवढे सोपे नाही विचारत, थोडंसं हाय लेवलमध्ये असतात, ॲडव्हान्स्ड असतात. सो तेही बघूया. परंतु ते येण्यासाठी अगोदर पाया येणं, हे जे बेसिक येणं अत्यावश्यक आहे. वेल, इथं थांबूया बेटा. हे लिहून घ्या आणि पुढच्या क्लासमध्ये पुढच्या टॉपिकना आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.